लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून प्रेषितांची कृत्य ह्याचा 13वा अध्याय आणि 22वा वचन वाचणार आहोत. आणि त्यामध्ये दाविदाविषयी परमेश्वर असं म्हणतो की इशायाचा पुत्र दावीद हा मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. आमेन. या वचनाद्वारे परमेश्वर दाविदाविषयी साक्ष देत आहे. तर आज आपण काही वचनांद्वारे हे बघूया की असं काय केल्यामुळे दावीद परमेश्वराच्या पसंतीत उतरला. आता पहिलं वचन स्तोत्रसंहिता याचा 51 अध्याय आणि 17वं वचन. त्याच्यामध्ये दावीद तुटलेलं अंतकरण घेऊन परमेश्वराकडे क्षमा मागत आहे. दाविदाने पाप केले होते, त्यांनी हत्या केली होती, पण त्यांनी आपले पाप झाकले नाही, तर तो परमेश्वराकडे एक तुटलेलं अंतकरण घेऊन त्याने क्षमा मागितली. परमेश्वराकडे तो पश्चातापी अंतकरण घेऊन गेला आणि स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. दुसरं वचन आपण पाहणार आहोत स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय आणि 98 वचन. त्याच्यामध्ये आपण असं बघतो की दावीद परमेश्वराला प्रथम स्थान देत असे. दाविदाचं परमेश्वरावर प्रेम होतं आणि परमेश्वरा वचनांवर दावीद मनन करत असे आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळत असे. तिसरी गोष्ट आपण दाविदाच्या जीवनातून हे शिकतो की दाविदाचा संपूर्ण भरोसा परमेश्वरावर होता. जेव्हा त्याला गल्ल्याथाबरोबर युद्ध करायची वेळ आली तेव्हा तो घाबरला नाही. तो गल्ल्याथासारखा एक कसलेला योद्धा नव्हता, पण त्यांनी परमेश्वराच्या नावाने आणि परमेश्वरावर भरोसा ठेवून गल्ल्याथाला ठार केले. आणखीन आपण बघतो की दाविदाच्या जीवनामध्ये खूप शत्रू होते. शाऊल राजा देखील त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत होता, पण अशा परिस्थितीमध्ये दाविदाने सूड घेतला नाही, बदला घेतला नाही, तर त्यांनी परमेश्वरावर ती परिस्थिती सोपवली. आणखीन एक गोष्ट आपण बघतो की दावीद परमेश्वराचा एक चांगला आराधक होता. आमेन. तर या वचनांद्वारे आपण हे शिकत आहोत की आपण देखील परमेश्वराच्या पसंतीत कसं उतरू शकतो. आमेन. तर पहिली गोष्ट आपण आपल्या पापाची कबुली करून परमेश्वराकडे क्षमा मागितली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान दिलं पाहिजे, त्याच्या वचनांवर मनन केलं पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परमेश्वरावर संपूर्ण भरोसा ठेवायला पाहिजे आणि आपल्याला हा विश्वास पाहिजे परमेश्वरावर की कुठलीही कठीण परिस्थिती असो, परमेश्वराने आपल्याला विजय दिलेला आहे. आमेन. आणि चौथी गोष्ट म्हणजे शत्रूंचा बदला घेणं किंवा सूड घेणं ही प्रवृत्ती आपल्यामध्ये नसली पाहिजे. आपण परमेश्वराच्या हाती ती परिस्थिती द्यायला पाहिजे आणि आपण परमेश्वराची आराधना खरेपणाने आणि आत्म्याने केली पाहिजे. नाचून गाऊन परमेश्वराचं गौरव केलं पाहिजे. हालेलुया. परमेश्वराची उपकार स्तुती करायला पाहिजे. तर ह्या सर्व वचनांद्वारे परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व प्रियजनांना आशीर्वादित करो आणि त्याच्या पसंतीत उतरण्यासाठी, त्याची सर्व इच्छा सिद्धीस नेण्यासाठी आपण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालूया. आमेन.